नमस्कार, मी क्षितिजा. तर मी आज आपल्या पॉवरफुल ऑडियन्ससाठी एक पॉवरफुल टॉपिक घेऊन आलेले आहे. तर आज आपण बोलणार आहोत 5 अशा सेल्फ मेड श्रीमंत महिला उद्योजकांबद्दल, ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या कष्टाने, जिद्दीने आणि चकाटीने आज श्रीमंताची जी शिखरं आहेत तर ती पार केलेली आहेत. तर स्वप्न फक्त बघणं इथपर्यंत लिमिट नसतं, तर बघितलेली स्वप्न जी आहेत तर ती पूर्ण करणं आणि आपल्या प्रवासातून स्वतःला आणि इतरांना एक प्रेरणा निर्माण करणं, तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आज आपण टोटल फोकस करणार आहोत 5 अशा सेल्फ मेड विमेन, रिच विमेनवरती, ज्या की महाराष्ट्रामधल्या आहेत ओरिजिनली, आणि त्यांच्या बिझनेसबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर आजच्या आपल्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत फाल्गुनी नायर, ज्या की आहेत नायकाच्या फाउंडर अँड CEO. तर 2012मध्ये नायका ही कंपनी जी आता ती चालू झाली. तर तुम्ही आता सध्या टीव्हीला ॲड्स बघताय, तर नायकाची ॲड तुम्ही हमखास बघितली असणार, ज्याच्यामध्ये जान्हवी कपूर किंवा कटरीना कैफ प्रामुख्याने त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तुम्हाला दिसतात. तर ही जी कंपनी आहे ना, तर यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा स्टोअर्स आहेत, ज्याच्यामध्ये कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट्स, फॅशन रिलेटेड प्रोडक्ट्स आणि वेलनेस रिलेटेड प्रोडक्ट्स जे असतील तर ते तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. तर यांचा बिझनेस मॉडेल जो आहे तर तो थोडासा वेगळा आहे, इन्व्हेंटरी बिझनेस मॉडेल आहे. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला नायकाची केस स्टडी आहे ना तर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण फाल्गुनी नायर या ज्या आहेत तर त्या 20 वर्ष त्यांनी बँकिंगमध्ये जॉब केला होता आणि 20 वर्षांनंतर त्यांनी स्वतःच्या सेव्हिंग्समधून, जे की 2 कोटीची सेव्हिंग होती, स्वतःची सेव्हिंग जी की 2 कोटी रुपयाची होती, तर ती सगळी सेव्हिंग त्यांनी नायकामध्ये लावली आणि एक सक्सेसफुल ऑनलाईन रिटेल आणि सध्या ऑफलाईन सुद्धा स्टोअर जे आहे तर ते कस्टमर्ससाठी अवेलेबल केलं, ज्याच्यामुळे ऑनलाईन कॉस्मॅटिक खरेदीचा जो काही एक्सपिरियन्स आहे तर तो खूप जास्त सुखद आणि इंटरेस्टिंग झाला. कारण आपल्याला माहिती आहे की आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून भरपूर वेगवेगळे कॉस्मॅटिक्सचे प्रोडक्ट्स आपण बाय करत असतो, घेत असतो. तर हे प्रोडक्ट्स 100% क्वालिटीचे असतील असं नाही, कारण ॲमेझॉन एक वेगळी कंपनी आहे. ॲमेझॉन इतर लोकांकडून एखादी वस्तू खरेदी करतं आणि ती आपल्याला पाठवतं, ठीक आहे. पण नायकाने एक इन्व्हेंटरी मॉडेल तयार केला, मी जो की तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट काही व्हिडिओजमध्ये सांगेन. तर नायका काय केलं, फॉर एक्झाम्पल लॅक्मे, ठीक आहे. तर लॅक्मेकडून बल्कमध्ये मटेरियल जे आहे तर ते त्यांनी विकत घेतलं, त्यांच्या स्टोरेजमध्ये ठेवलं आणि तिथून डायरेक्ट नायका थ्रू तुम्हाला हे जे प्रोडक्ट्स होते ना तर ते डिलिव्हर होतात. त्यामुळे क्वालिटीचा जो प्रॉब्लेम होता लोकांचा की ऑनलाईन प्रोडक्ट्स चांगले असतील की नाही, तर तो प्रॉब्लेम जो होता, जो की आपल्याला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईट्सवरती येत होता, तर तो नायकाने 100% रिझॉल्व्ह केला. आणि सोबतच क्लायंट्सच्या किंवा कस्टमरच्या ट्रस्टसाठी नायकाने सध्या ऑफलाईन स्टोअर सुद्धा चालू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रोडक्ट्स विकणं हा नायकाचा एक मेन उद्देश नाही आहे, तर प्रोडक्ट्सबद्दल माहिती देऊन ते प्रोडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करणं आणि मग ते सेल करणं, तर हा नायकाचा मेन मोटो आहे. त्यामुळे लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते व्यवस्थितपणे समजून घेतले आणि या कंपनीमध्ये त्यांनी ते सगळं व्यवस्थित चालू केलं. IPO ज्यावेळी लॉन्च झाला नायकाचा, त्यावेळी फाल्गुनी नायर ज्या तर त्या बिलियनियर म्हणल्या. तर नायकाबद्दल मी एक डिटेलमध्ये केस स्टडी तुम्हाला देईन की कोणतं मॉडेल त्यांनी वापरलं, कशा पद्धतीने त्यांनी काम चालू केलं आणि चांगल्या पद्धतीचा कोटक महिंद्रामधला बँक सोडून त्यांनी स्वतःची एक कंपनी नायका ही कशा पद्धतीने चालू केली आणि सध्या त्या महाराष्ट्रातील, देशातील श्रीमंत महिला उद्योजकामध्ये एक कशा प्रकारे त्या आपण बघतो त्यांना. तर आपल्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहेत राधिका अग्रवाल, ज्या की को फाउंडर आहेत शॉपक्लूजच्या. तर 2011मध्ये त्यांचं MBA कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी शॉपक्लूज ही कंपनी चालू केली होती. तर 5-6 वर्षापूर्वी बघा किंवा त्याच्याही आधी तर शॉपक्लूजचं खूप एक ट्रेंड होतं. तर ऑनलाईन रिटेलमध्ये शॉपक्लूज जे आहे तर ते खूप जास्त इन डिमांड ॲप जे आहे तर ते होतं आणि याची जी व्हॅल्यू होती तर ती 1000 कोटीपेक्षाही जास्त झाली होती, म्हणजेच त्याला आपण युनिकॉर्न बोलतो. तर स्वस्त दरामध्ये दर्जेदार वस्तू देणं, तर हे या कंपनीचं एक वैशिष्ट्य होतं. त्यानंतर आपल्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे वंदना लुथरा, ज्या की फाउंडर आहेत VLCCच्या. तर VLCC कंपनी आपल्यापैकी भरपूर जणांना माहिती आहे, कारण इंडियामध्ये आणि सध्या आउट ऑफ इंडिया सुद्धा खूप फेमस कंपनी आहे. भरपूर प्रॉडक्ट्स, ब्युटी प्रॉडक्ट्स आपण VLCCचे वापरलेले आहेत, त्यामुळे वेल नोन कंपनी आहे. तर 1989मध्ये त्यांनी पहिलं VLCCचं केंद्र सुरू केलं आणि डाएट, एक्सरसाइज, त्यानंतर सौंदर्य आणि आरोग्य यांचा
एक कॉमन समन्वय साधून लोकांना फिटनेस आणि सौंदर्याची सेवा पुरवली. तर आज VLCC जे आहे तर ते भारतासह अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. त्यानंतर आपल्या लिस्टमध्ये 4थ्या क्रमांकावरती आहे स्मिता व्ही कृष्णा, गोदरेज समूहातील गुंतवणूकदार. वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी जी आहे किंवा संपत्ती जी आहे तर ती शहाणपणाने त्यांनी गुंतवली आणि मुंबई येथील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून स्वतःचं फायनान्शियल स्टेटस असेल, वैभव असेल तर ते त्यांनी वाढवलं. तर आपल्या लिस्टमध्ये 5व्या क्रमांकावरती आहे रोशनी नादर मल्होत्रा, जे की चेअरपर्सन आहेत HCL टेक्नॉलॉजीजच्या. तर यांचा व्यवसाय आहे IT सेवा व सॉफ्टवेअर सोल्युशन्स. तर वडील शिव नादर यांच्या कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नेतृत्व गुण दाखवले, म्हणजेच अर्थात त्यांचं टॅलेंट दाखवलं. तर HCLचा विस्तार आज त्यांनी जगभर केला आहे आणि ती कंपनी आज अब्जावधी डॉलरची आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त मोटिवेशनल होता. तर मी अशाच टाईपचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते, सो दॅट आपल्याला एक मोटिवेशन मिळतं की जर ह्या करू शकतात तर आपण सुद्धा करू शकतो. आणि प्रत्येकजण ऑलमोस्ट सेम सिच्युएशन्समधून जात असतं. प्रत्येकाला फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, टाईम नसतो, मॅनेज करावा लागतो. तर या भरपूर गोष्टी असतात. पण जर यांनी, ठीक आहे, आता जे मी 5 महिलांबद्दल डिस्कस केलं, जर त्यांनी काहीतरी कारणं देऊन जर मला नाही जमत किंवा मला नाही होत जर असं सांगितलं असतं तर आज कदाचित या व्हिडिओच्या पार्टमध्ये त्या ॲड झाल्या नसता किंवा सक्सेसफुल वुमेनच्या लिस्टमध्ये त्यांची नावं जी आहेत तर ते ॲड झाली नसतील. तर काहीतरी वेगळं करायचं असेल, काहीतरी जगावेगळं करायचं असेल तर स्वतःला थोडाफार त्रास होतोच आणि तो सहन करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम आपण कशा पद्धतीने करू शकतो तर याच्याकडे थोडंसं आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये खूप मेजर चेंजेस जे असतील तर ते नक्कीच होतील. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मी प्लॅन करते नायकावरती एक स्पेशल केस स्टडी बनवायचा, कारण खूप पॉवरफुल बिझनेस आयडिया होती ही आणि मला आवडेल तुम्हाला ही जी बिझनेस मॉडेल आहे कशा पद्धतीने त्याने चालू केलं, काय सेटअप केला, कोणता मॉडेल त्यांनी वापरला, तर या डिटेल गोष्टी तुमच्यासमोर शेअर करायला. त्यामुळे जर तुम्हाला नायकाची केस स्टडी बघायची असेल तर प्लीज कमेंटमध्ये नायका म्हणून टाईप करा. मी नक्कीच तुमच्यासाठी नेक्स्ट पार्टमध्ये नायकाची केस स्टडी जी आहे तर ती घेऊन येईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.